आदिराज सुराज स्वाभिमान प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून काम करत असताना सरांनी मी शेती करतोय हे जरी सांगितले असले तरी मी 2017 पासून केवीके विज्ञान केंद्र जे सगळोळी आहे यांच्या माध्यमातूनच काम करतोय। ह्या जे सेंद्रिय शेती जे करायचं जे पूर्वकल्पना किंवा हे जर डोक्यात जर कसं आलं तर मी या सगळोळीच्याच माध्यमातून शिकलोय, वेगळ्या बाजूने नाही। माननीय व्यंकट शिंदे सर असतील, कपिल सर इंगळे सर असतील, त्यानंतर आंबोरे सर असतील, कोले मॅडम असतील, त्यानंतर आपले माधुरी मॅडम असतील, यांच्याच सानिध्यातून या सगळ्या काही गोष्टी शिकल्या। आणि गोष्टी शिकत असताना हे का केलं तर ह्याचा जर विचार जर केला आपण तर अनेक वर्षापासून आपण सेंद्रिय रासायनिक शेती करतोय। रासायनिक शेती करत असताना आता सरांनी बोलता बोलता बोलून गेले की आपलं सोयाबीनचं उत्पन्न 7 क्विंटल होते, 7×5 = 35, 5,000 जरी भाव लागला तर 35,000चा भाव मिळतोय आपल्याला। आणि त्याच्यामध्ये खर्च जर काढला तर खताचं, फवारणीचा, त्यानंतर आपल्या आवताचा, ट्रॅक्टरचा, या जर सगळा खर्च काढला तर 20 ते 22-23 हजार खर्च जातोय। आणि आपण आपल्या हाती उरतेच किती तर 10 ते 15,000 रुपयाच्या मधला खर्च निघतोय। आणि जे 15,000 येतात ते लगेच दुसऱ्या पेरणीला जातात, पुन्हा येते दुसऱ्याला जातोय। मग ह्या सगळ्या जर गोष्टी करत असताना तर आपण याच्यामधून काय शिकलोय नेमकं की आपण पेरतोय काढतोय, पेरतोय काढतोय, पेरतोय काढतोय, फक्त याचे एवढाच बदल करतोय। पण आपल्या राहणीमानामध्ये आपल्या जे जीवनमानामध्ये आपल्याला काय आर्थिक वाढ होते का? वाढ होतच नाही। आपण जिथे तिथंच आहोत, कितीही वर्ष शेती करा। आणि खरं जर सांगायचं झालं तर शेती ही घाट्याची शेती म्हणून आपण सगळेजण म्हणायला लागलो। आता बऱ्याचपैकी याच्यामध्ये माझ्या अंदाजाने 80% आपण म्हणणार आहोत की शेती ही घाट्याचीच आहे। खरं सांगा, शेती घाट्याची आहे का? मी म्हणतोय नाही। आता त्याच्या मागचं कारणही सांगतोय। जर शेती जर घाट्याची जर असती तर आपल्या वाडवडिलांनी, आज्यांनी, त्यांच्या पण आज्यांनी, सगळ्यांनी आपलं कमीत कमी 20-20, 25-25 लोकांचं एकत्र कुटुंब राहत होतं। आणि ते फक्त उदरनिर्वाह, त्यावेळेस काही उद्योग आपल्याकडे नव्हते। आणि सगळा काही उद्योग जर चालायचा तर सगळ्यात मोठा जगात मोठा जरी उद्योग जर म्हटलं तर कोणता आहे? शेती आहे। शेतीवरच आधारित कमीत कमी या देशातल्या जगातले 50% उद्योग शेतीवर आधारित आहे। पण हे आपल्याला माहितच नाही। आपण शेती कशी करतोय? फक्त शेती जगण्यासाठी म्हणून करतोय, उद्योग म्हणून करतच नाही। सगळ्यात मोठी गोष्ट आपली। आणि आज आता बघा, अनेक ठिकाणी आपण शेळी पालनाचं प्रशिक्षण घ्यायला जातोय, दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यायला जातोय। या सगळ्या गोष्टी का करतोय? कारण की आपला त्या शेतीमधला जे शेतीनिष्ठ व्यवसाय होते ते आपण कालांतराने थोडं 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 म्हणजे आपल्याला जर असं सवय लागली शेळी लोकांची, आणि त्या सवयीमुळे आपण थोडस म्हणजे जे श्रीमंतीची जे ओढ म्हणतात आणि चांगलं राहणं या माध्यमातून आपण काय केलं, शेती मधले सगळे व्यवसाय आपण विसरलो। शेतीमध्ये आता आपलं शेतीमध्ये आऊत कधी लागतंय? जर एखादी, ह्याच्यापैकी तर मला वाटत नाही की कोणी आपण आऊत धरणाऱ्यापैकी आहे। नांगर कोणी धरतच नाही, सगळे काय ट्रॅक्टरवरच होते आता सध्या। पण नांगोर धरणारा जर कोणी असेल तर सकाळी आपल्या शेतामध्ये नांगर किती वाजता लागते? 6 वाजता नाही, 11च्या अगोदर कोणी लावतच नसेल आता। कारण की तो 6चा 5चा काळ मागल्या 10 वर्षापूर्वीच संपला। सकाळी 5ला, 4ला किंवा 6ला आऊत लावणारा काळ हा 10 वर्षाखाली संपला। आता तो किती 11 वाजता लावतोय, 2 वाजता जेवायला बसतोय, 3 वाजता उठतोय, त्याच्यानंतर। आणि पहिलं कधी लागायचा? 4ला 5ला आऊत लागायचा, सकाळी 8ला आपला आज्या दूध घेऊन तिथलं शेण पाणी करून घरी यायचा। आता आपल्याकडे कोणाकडे गुरंढोर आहेत का? नाही, कोणाकडेच गुरंढोर नाही। 2 म्हशी किंवा 2 गायी देखील आपण सांभाळू शकत नाही। मग एक सांगा, शेती घाट्यातली म्हणत असताना शेतीनिष्ठ व्यवसाय सगळे आपण बंद करून ठेवले। शेतीमधून शेती करत असताना शेतीचा जे काही केर कचरा जे असतो त्याच्यावर आपले 2, 3, 4 जनावर जगत होते। 4 जनावर जगत होते तर त्याच्यापासून आपल्याला खत मिळत होता। आणि त्या खताच्या माध्यमातून आपण सगळे काही पीक, येणारं पीक घेत होतो। पण ते सगळं बंद झालं। आज आपण खत विकत घेतोय, फवारणीचं औषध विकत घेतोय। म्हणजे जेणेकरून आपण तिथं मळणी यंत्र देखील, पहिलं आपण हाताने करायचो, आज मळणी यंत्राचा खर्च आहे। त्याच्यानंतर सोयाबीन काढण्याला मशीन लावतो, त्याचा वेगळाच खर्च आहे। सगळे खर्च आपले, सगळे आपण सगळे धुऱ्यावरले शेतकरी झालो।
आणि होत असताना काय करतोय आपण, केमिकलचं मारतोय. आज मला सांगा, इथं कोणी वांगा लावणारा शेतकरी कोणी आहे का? वांग्याचं पीक घेणारं कोणी आहे का? आहे का कोणी? आज ना किती फवारण्या करतात, 4 महिन्यामध्ये किती फवारण्या करतात? तरी अंदाज दिवसाला 2 टाइम. 2 टाइम केल्याच्या नंतर किती दिवसावर तोडता तुम्ही? म्हणजे आज फवारणी केल्याच्या नंतर सकाळी तोडतात आणि फवारणीचं औषध कोराजेन सारखं असते. हा? त्या कोराजेन औषधाचा जर परिणाम जर बघितला तर कमीत कमी ते औषध मारल्याच्या नंतर 15 दिवस त्याचं विष कमी होतच नाही. चला ठीक आहे, पैशासाठी करतोय आपण, खायला कोणाला देतोय? आपल्यालाच. मग आता मला सांगा, जर सगळं एवढं जर विष जर आपण पचवत असेल तर आपल्याला कॅन्सर सारखे रोग जडतील का, जडणार नाही? हा? आज अनेक जणांचे केस उडायला लागले, अनेक जणांना कॅन्सर आहे, कर्करोग आहे, मधुमेह आहे, गुडघेदुखी आहे, सगळं आहे. आणि आपल्या आजाचं जर वय बघितलं तर विचार केला तर 110 वर्ष जगलेत, 100 वर्ष जगलेत. आपण किती वर्ष जगतो? आपली गॅरंटी नाही. आता इथून घरी जातो त्याची गॅरंटी नाही, कधी छातीत कळी, आता काहीच गॅरंटी नाही. त्याची गॅरंटी आहे का आपल्याला? छातीत कळ कधी येईल आपल्याला माहित आहे का? नाही माहित. मग ह्याचं जर करत असताना एक तर आपल्याकडे पैसा बी येईना गेला. पैसा यायला, चला ठीक आहे, पैसा येत असेल तर आपण सोयाबीनवर 4 फवारण्या करू, वांग्यावर 70 फवारण्या करू. वांग्यावर 70 फवारण्या होतात. किती? 4 महिन्यामध्ये 70 फवारण्या होतात. 70, त्यांना विचारा, 70 फवारण्या होतात. जेवढा काही लसलसीत आपण फळभाज्या खायलो, पालक आपण पहिलं कशासाठी खात होतो? विटॅमिन्स मिळते म्हणून. हा? अक्षरशः पालक जर आजची जर खायचं जर म्हणलं तर ते आपण कोराजेनचे 2 ठेंब खाल्यासारखं. काहीच नाही ते. आता पालकवर फवारण्यासारखंच करतोय आपण. जेवढाही सुंदर दिसणारा फळभाज्या खातोय आपण, दुधगा असेल, दोडका असेल, त्यानंतर तुमचे मटकीच्या शेंगा असतील, आता मी वांगे बोललोय, त्याच्यानंतर अंगूर. आपण उन्हाळ्यामध्ये अंगूर आवडीने खातोय. किती फवारण्या होतात सांगा बरं? अंगूरवर फवारण्या किती होतात? 250 दिवसात 3 फवारण्या करतात ते. हा? तर एवढ्या जर फवारणीचं जर एवढे जर केमिकल जर खाल्लं तर आपलं आयुष्य बघा, एक तर आपल्याकडे आर्थिक बचत पण नाही व्हायला लागली, एक तर आपलं आरोग्य हे नाही. आणि जे वाचले समजा दर वर्षाला 10-20 हजार आपल्या शेतीतून पैसे वाचले, 45-47च्या नंतर दवाखान्याला 3 लाख आणि 4 लाख प्रत्येक घरातला एक तरी माणूस चालला, आणि 3 ते 4 लाख रुपये आपण त्या दवाखान्याला द्यावे. म्हणजे एवढं सांगण्याचं कारणच काय आहे की पण आपल्या जवळच आहे सगळं. ते म्हण आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपण सगळेजण चाललोय कुठं, पुणे, मुंबई, संभाजीनगर, इंडस्ट्री एरियामध्ये, कंपन्यामध्ये, फायनान्समध्ये, सगळीकडे पाठवाले. आणि आता आधुनिक ट्रेंड निघालाय की दुग्ध व्यवसायाचा व्यवसाय करण्यासाठी देखील आपल्याकडे ट्रेनिंग चालू झालं. आणि ट्रेनिंगला 5-5 हजार, 4-4 हजार, 3-3 हजार रुपये फी घेऊन ट्रेनिंग दिल्या जाते. आता खरं सांगा, ढोरं वळण्याच्या किंवा गाई म्हशी करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग पाहिजे का? ट्रेनिंग पाहिजे का? कारण की ती आपल्या बापदादाचा व्यवसाय आहे का नाही? हा, आपल्या ग्रामीण भागातला मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडे हजारो लिटर दूध आणि घरामध्ये रांजण भरून तूप राहायचं. हे तर माहिती आहे, आजी आज्यानंतर म्हटलंच असं, घागरी भरून तूप होतं. आणि घरात जेवायला बसल्याच्या नंतर वाटीभर तूप घेतल्याशिवाय आपल्या आज्या जेवायलाच बसत नव्हता. आणि तो व्यवसाय करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागली. शेळी पालन करण्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागली. कुक्कुट पालन घेण्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागली. का? कारण की आपण त्या सगळ्या गोष्टी आपण कालांतराने आपण थोडंसं श्रीमंतीच्या आणि चांगलं स्टँडर्ड राहण्याच्या मार्गाचा विचार करून आपण त्या सगळ्या गोष्टी सोडल्या. हे सोडलंय आणि आपण हे ट्रेनिंगच्या मागे लागले. आता जर शेतीशी निगडीत जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील, सोयाबीन असेल, सगळ्या गोष्टी असतील, त्या केर कचऱ्यापासून आपल्याला जर आपल्या शेतातले खत बनवता येत असतील तर आपला एकरी 4000 DAP, युरिया आणि अजून जे आपण खत टाकतोय, कमीत कमी एकरी आपण 3000चे खत टाकतोय सोयाबीनसाठी. ते 3000चं खत आपल्या घरी बनवू शकतो. ते घरी बनत असताना कमीत कमी 1 लाख रुपयाचं उत्पन्न आपण आपल्या घरी काढू शकतो. 2 जर गायी असतील ना, 2च गायीला जर 2 जरी वासरं असले तर घरचं दूध आपल्या घरी असेल. दुधाचे जर प्रत्येकानं 1 लिटर जरी दूध घेत असेल तर रोजचे 50 रुपये म्हणजे महिन्याचे 1500 रुपये वाचतील. आणि आपल्या जे काही तिथे शेतात 1 एकर 1.5 एकर मध्ये आहे त्याच ह्याच्यावर आपण ते गुरंढोरं सांभाळू शकतो. पण आपल्याला ते शेणामध्ये हात घालायचं म्हटलं
आणि आता मग लगेच कोणीतरी म्हणतंय की भक्त, हो म्हणजे ते शेणावर आणि किंवा जर गोमूत्रावर जर बोलायला गेलं की भक्त म्हणून आपल्याकडे एक ट्रेंड झालाय. तर अक्षरशः सांगा, आपणच लहानपणी आपले जे दात घासत होतो तर कशाने घासत होतो? हा, का घासत असेल त्याचं कारण काही वैज्ञानिक? आज 50 रुपयाचं 60 रुपयाचं आपण पेप्सोडेंट वगैरे काय की हे सगळे घेऊन येतो, ब्रश घेऊन येतो, दात घासतो. तर आपले वाळवडलं तेवढे गौरीच्या राखुंडीनं दात घासायचे आणि त्यांचे वयाच्या 70व्या वर्षी देखील ते काय खायचे तुम्हाला माहिती आहे? हा, सरळ. आता तुम्ही 47 वर्षात 40 वर्षामध्ये दाताची फणी ही दुसरी बसवलेली असते. त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या स्वतःपाशी जे काही आहे ते सगळं आपण विसरलो. आणि ते विसरण्यामागचं कारण आपण हे जे शहरीकरणाचं अनुकरण करून या सगळ्या गोष्टी करत आहोत. आता मी मागल्या 3 वर्षापासून सोयाबीन असेल, हरभरा असेल, सगळ्या गोष्टी करतोय. तर हे करत असताना आता हे सगळं काही मी शिंदे सरांकडूनच इथूनच शिकले. म्हणजे मी काय बाहेर, आणि कसं आहे थोडीशी आवडही पाहिजे करण्याची. तर मागल्या वर्षी मी 10 अर्क बनवला, त्याच्यानंतर जीवामृत बनवलं आणि त्याच फवारण्या केल्या. मला 1 वर्ष उत्पन्न कमी चाललं, उत्पन्नामध्ये थोडी घट झाली, 1-2-3 क्विंटलची घट आली, पण मला कुठली काही त्याची नाराजी वाटली नाही. का की या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी नवीन काहीतरी करायचं म्हणलं तर पहिल्या सुरुवातीला आपल्याला ते माहीतच नसते, आणि माहीत नसल्याच्या नंतर तिथं घाटा सहन करावंच लागतं. आणि जर ते घाटा जर सहन करणार गेलं तर आपल्या आयुष्याच्या येणाऱ्या पिढ्या मात्र ती आपण जरी विचार जरी केलो, आता मग बोलल्यासारखं वांग्यामध्ये विष आहे, सकाळीपासून आपण टूथपेस्ट पासून विषच खाते आलं आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक रोग जळाले. 3 वर्षापासून करत असताना गेल्या वर्षी मी सरी पद्धतीनं 1 एकर सोयाबीन असं लावलं आणि 1 एकर सोयाबीन पेरलं. पेरल्याच्या नंतर त्याला मी कुठलंही खत टाकलं नाही. सोयाबीनसाठी ही 10 फवारणीचे 4 फवारण्या घेतल्या. इतरांनी जे औषधाच्या आहेत 3-3 फवारण्या घेतल्या, पण मी 1 एक्स्ट्रा फवारणी घेतली, 4 फवारण्या घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मी जीवामृत पण दिलं. आणि मागल्या 2-3 वर्षापासून तिने होर्मिक आपलं सेंद्रिय शेती करण्यासाठी आमच्या पंजाबरावमध्ये देशमुख या योजनेमध्ये गाव आल्यामुळं मी 2-3 बेड लावले. जे काही शेण निघतंय त्याचं गांडूळ खत बनवतो आणि तेवढंच टाकतोय. तर अक्षरशः गेल्या वर्षी मी टाकल्याच्या नंतर माझ्या घरच्यांनी पण मला चिडवलं, कारण की जे सोयाबीनवरचं होतं, जे बेडवरचं होतं ते पेरल्याच्या नंतर काही भागामध्ये पाणी साचलं. मला ते पाणी काढण्याची काय आयडियाच नव्हती, मी पाणी काढलं नाही, त्याच्यासाठी ते सोयाबीन बसलं. अक्षरशः जर सोयाबीनचा ढीग जर बघितलं तर एक छोटा पडला होता, आणि जे 1 एकरचा होता ते बरंच मोठा पडला होता. मलाही थोडंसं मनामध्ये वाटायला लागले, हे सगळे म्हणायला लागले, हे बघा शेतकरी अधिकारीचं पीक. पण अक्षरशः ज्यावेळेस आम्ही मळणी केलो तर माझ्या त्या एकरमध्ये 13 पोते भरले. ज्यांनी आपण सहज पेरून जे करतोय समजा 13 पोते भरले, आणि जे सरी पद्धतीने केलं त्याच्यामध्ये 23 पोते भरले. आणि सोयाबीनची क्वालिटी पण चांगली. आजही मी सरांना 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता. सोयाबीनचं अंदाजे तुमची ह्या लेवलला आहे, सरी पद्धतच आहे, आणि एकदम सोयाबीन आजही चांगलं आहे. आणि आजपर्यंतही त्याचा आता 1 एकरला, आता माझं 2-2.5 एकर आहे, तर त्याला कमीत कमी आजच्या 2 फवारण्याचं जरी म्हणलं तर 5,000 रुपये खर्च आला असता. म्हणजे टोटल मला ह्या वर्षी देखील जरी विचार केला तर 10,000 रुपयाचं तुमचा जे खर्च आहे सोयाबीनवरचा, तुमचा आमचा सगळ्यांचा, ते खर्च वाचला. आणि ते खर्च वाचवण्यासाठी फक्त काय लागते, फक्त 1 दिवस मे महिन्याच्या 15 ते 30 तारखेपर्यंत, शक्यतो मेच्या 1 ते 15 तारखेपर्यंत 1 दिवस एका माणसाचं काम लागतं. म्हणजे 400 ते 500 रुपयाची हजेरी लागते, तेवढंच काम लागते. तर त्याच्यामध्ये 10 पद्धतीचे वेगवेगळे पाले जमा करायचे आहे, त्याला आपल्याला कट करायचं आहे, बारीक कट करून एखादी आपण जर टाकीमध्ये टाकलोय आणि त्याच्यामध्ये 10-15 लिटर गवतळ टाकून पाणी टाकून जर आपण त्याला जर भिजू घालून जर ठेवलं तर जूनला आपली पेरणी होते. जूनच्या 30 किंवा जुलैच्या 10-11 तारखेलाच पहिली फवारणी आपली येते. म्हणजे पेरण्याच्या 20 दिवसाच्या नंतर जरी फवारणी आपण जर केलं तर त्या 10 फवारणीमुळं माझ्या अनुभवाचं, आता तसं केविकेकडे तर अनेक प्रकारचं आहे, माझे फक्त 2च प्रकारचं मी सांगतोय, मला जेवढा अनुभव आहे तेवढं. केविकेकडे
अनेक ते अग्निअस्त्र आहे, या सगळ्या जर गोष्टी जर आपण खरंच केलो तर तुम्ही मला वाटत नाही की आपल्याला 1 रुपयाचंही कुठलं फर्टिलायझर वापरण्याची गरजही भासणार. तर हे 2च करतोय. तर 2 मध्ये एवढं उत्तम पीक आहे. आज आता सरांकडे मी ते मुळांचं 2-3 झाडं पडली होती मी पिवळे दिसल्यामुळं. तर त्याच्या मुळाची संख्या, त्याच्यावरली जी अंडकोशाची संख्या जी आहे ती एवढी जबरदस्त वाटते की मी खरंच त्याच्यामुळं आनंदी आहे. कारण चांगल्या गोष्टी करत असताना कधी कधी जरी त्रास जरी झाला तरी ती शेती आपल्या, कारण की आपली उपयुक्त आहे. कारण की आपण शेती ही आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी करतोय आणि आपल्या जगण्यासाठी. आज आपण बघा बर्गर, पिझ्झा, भेळ, पाणीपुरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खातोय. पण त्याच्यामध्ये आज मला एक सांगा, जी रोटी भाजीमध्ये जी चव आहे ती चव ह्या गोष्टीमध्ये नाही. तुम्ही बर्गर, पिझ्झा हे लगातार 15 दिवस खाऊ शकत नाही किंवा कुठल्याही गोष्टी. आणि ही जी चव जी आहे, समजा आपली जी रोटी भाजीची जी चव जी आहे ती आपण ही फवारण्या मारू 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 की आपली वांग्याला चव नाही, आपल्याला चवळीच्या भाजीला चव नाही, तुमचं कुठलीही भाजी करा कुठल्याच भाजीला चव नाही, फक्त मसाला टाकतात. आणि आजही मी तुम्हाला सांगतो, तुमची आई असेल, आता ज्यांचं वय 40च्या पुढचं आहे, समजा इथे 40-50च्या पुढचं आहे, तुमची आई 1 महिन्यामध्ये 4 ते 5 लोकांसाठी स्वयंपाक बनवत असताना महिन्याला 1 किलो तेलाचं वापर करायची. 8 दिवस पाव किलो तेलामध्ये मी 8 दिवस घातलो म्हणणाऱ्या या इथं बसले त्याच्यामधल्या अनेकांच्या आई असतील. हा, आणि आज आपल्या बायका एका महिन्यामध्ये 10 किलो तेल जरी घातल्या तरी 2 किलो तेल कमीच वापरलो म्हणणाऱ्यापैकी आहे. तरी पण चव नाही. बरोबर आहे. आपण तेल खातोय म्हणजे काय करतोय, सगळे आपल्या हाडं जे आहेत ना अंगातली, त्या सगळ्या हाडांना डॅमेज करण्याचं आणि शरीरामध्ये जे नसा आहेत त्या नसा ब्लॉक करण्याचं काम करतो. कारण की तेल खाणं किंवा भाजीवर तेल दिसणं हे काही चांगली आणि मोठेपणाची बाब नाही, पण ती आज आपल्याला खोटेपणाच मोठेपणा चांगल्या पद्धतीने वाटायला लागलाय. त्याच्यासाठी ते तेल असेल तरी तेवढं टाकून, मसाला एवढा टाकून, कधीतरी 8 दिवसातून 15 दिवसातून घरी वांग्याची भरल्या वांग्याची भाजी व्हायची किंवा पाटोड्याची भाजी व्हायची, किती आवडीने खायचं. पोळा सण आता आपला जवळ आलाय. पोळ्याला जर पोळ्या करायचं म्हणलं तर अंदाजे सांगतो 3-3, 4-4, 5-5 पोळ्या खाणारे आपले वाडवडील होते. आज आपण 1 पोळी खातो का? 1 पोळी खाण्याची इच्छा तर आहे का आपली? म्हणजे हे सगळं काही आपण आपल्यासाठी करत असताना आपण आपल्यासाठी काहीच करणार नाही, हे स्पष्ट व्हाय, तिथं स्पष्ट चित्र दिसायला लागेल. त्यासाठी शक्यतो सगळ्यांनीच, आता मला एवढा काही म्हणजे मी सेंद्रिय शेतीमधला जास्त काही अनुभव नाही, पण या ठिकाणी केव्हीके मध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, या ठिकाणी आपल्या स्टेजवर जे कोणी मान्यवर आहेत त्यांना खरंच या सेंद्रिय शेतीबद्दल भरपूर माहिती आहे. त्यांच्या माहितीच्या प्रमाणात मला 5%ही माहिती नाही, पण मला जे काय 2-3 वर्षामध्ये जे अनुभव आहे ते तुमच्या समोर बोलावं म्हणून मी बोलतोय. पण या माध्यमातून जर शेती केली, थोडंसं जर कष्ट करण्याची जर आपण अवलंबलं, आपले मुलं संभाजीनगर, पुणे, मुंबई हे पाठवण्यापेक्षा आपले गावं वसाड पडायला लागलेत. जुने गावं जे आपले जे संख्या आपली मुलांची 4-4, 5-5 राहायची, आता 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी आहे, तर ते बी मुलगा पुणे, मुंबई या ठिकाणी आहे. जर आपण त्या मुलांना जर आपण आता हे पहा, आता तुमचं जे इंडस्ट्री एरिया आहे ते संपला. आता तुमचा जे मुलांना आय टी वगैरे इकडे तिकडे कर्मचारी अधिकारी बनवण्याचा जे काही जी एरिया होता तो संपला. आता काय करावं लागणार आहे, आता वापस फिरावे. कारण की आता पर्याय नाही. शेतीशिवाय येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये शेती एवढा उत्तम व्यवसाय आता दुसरा राहणार नाही. कारण की जे पहिलं होतं तेच आता जुनं ते सोनंच निर्माण होणार आहे. कारण की आता जे पहिलं जे दिसत होतं तेच. कारण की आता बघा अनेक ठिकाणी तुम्ही रील्स जर बघत असाल तर दुग्ध व्यवसायाच्या रील्स किती यायला लागले. प्रत्येक 3-4 रील्स बघल्याच्या नंतर एक दुग्ध व्यवसायाची रील्स येते. इकडी डाळीचा व्यवसाय, आज आपल्या डाळी 7,000 रुपये 6,000 रुपये क्विंटल तुरी घेऊन जाऊन त्याच्यामध्ये 80 ते 75 किलो डाळ निघते. 120 ते 200 रुपये 250 रुपये प्रमाणात डाळ विकतात आणि त्याचं कमीत कमी 22,000 रुपये एका क्विंटल मागे 22,000 बनतात. आपण तूर मात्र कितीला विकून टाकतोय 7,000 6,000. म्हणजे हे बघा, आपण आपलं कष्ट करण्याची प्रथा टोटल सोडून दिली. माल घेतला, बिटला नेलं, त्याच्यामध्ये पहिले क्विंटलला 1 किलो लागायची कट्टी, आता क्विंटलला 5 किलो कट्टी आहे. का घ्याल का नाही? 2 किलो कट्टी, अर्धा किलो केर कचरा,
तुमच्यामध्ये मातीचं आहे म्हणजे 5 किलो जरी देतानाही आपल्याला समाधानाचं वाटायला लागलं. म्हणजे का? कारण की आपल्यामधली कष्ट करण्याची जी प्रवृत्ती होती ती सगळी कष्ट करण्याची प्रवृत्ती आपण नामशेष होत चालली. आज आपण सगळे जरी शेतकरी जरी म्हणून जरी आलो असलो इथं, तरी अक्षरशः आपण खरंच इथलं कोणीच एक 2-4 जर व्यक्ती जर सोडले किंवा हे मधले 10 जर व्यक्ती सोडले तर बाकी सगळे धुऱ्यावरले शेतकरी आहोत. आणि आपल्याला हे पण नाही माहित आहे की सोयाबीन पीक किती दिवसाचं आहे, किती कालावधीचं आहे, किती दिवसाचं आहे. त्याच्यामधले आता मला एक अंदाजे त्याच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की सोयाबीनच्या जाती आणि त्याचं पीक किती दिवसामध्ये येते. 96 दिवसापासून सुरुवात आहे तर 110 ते 115 दिवसापर्यंत सोयाबीनचं पीक येते. आता मला सांगा, जर पहिली फवारणी घ्यायची तर ती फवारणी तुमच्या मनावर किती जण मारता? जाऊन औषधाचं नाव सांगता, औषधाचं नाव सांगता आणि ते औषध घेऊन येता. असं किती जणांनी औषध आणले? तुम्ही जायचं आणि त्या दुकानामध्ये जाऊन सांगायचं की ह्या पद्धतीचं, ह्या व्हरायटीचं, ह्या कंपनीचं औषध मला पाहिजे. असं किती जणांनी औषध आणले सांगा बरं? एकानं तरी सांगितलं नाही. उधारीत असो की इकत असो, तुम्ही तुमच्या शेताला चाललाय. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की आपला याचा अर्थ असा निघतोय की आपल्या शेतीमध्ये फवारणी मारणारे औषधाची नावं देखील आपल्याला माहित नाही आणि आपल्याला काय मारायचं हे पण माहित नाही. आपण कोणाच्या म्हणजे सावकारी आणि ते जे शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्याचे गुलाम आहोत. त्यांना जे देईल समजा, कदाचित चुकून जरी मिरा 71 दिला तर मिरा 71 मारून मोकळे होणाऱ्यापैकी आपण. बरोबर आहे. तुम्हाला त्या हातात जर मिरा 71 जरी त्यानं थोपवला तर आपण मिरा 71 मारून थोपून नंतर जर मी तुम्ही औषध दिलेले मारलं आणि त्यानं पावती बघला, त्यानं कुठल्या तरी रागामध्ये असेल, कुठल्या तर टेन्शन मध्ये असेल मिरा 71, मग त्यानं दुसरं सांगा, अरे तुम्ही काहीतरी माहिती पाणी चुकीचं टाकलंय, काय ते टाकलंय, म्हणून त्यानं पुन्हा असं नाही पुन्हा मग अजून 1000-2000 हे मारून म्हणून थोपवणार. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की आपण आपली शेती करत असताना शेतीचे कुठल्याच माहिती नसताना उगाच पडलंय. आज आता मला एक सांगा, सोयाबीन आपण किती क्विंटल काढतो एकरी? 5 क्विंटल, 10 क्विंटल, 12 क्विंटल, ह्याच्यापेक्षा जास्त? त्याच्यापेक्षा जास्त सोयाबीन काढले का? नाही. जास्तीत जास्त 8 क्विंटल, 10 क्विंटल, 12 क्विंटल. जर मला एक सांगा, या ठिकाणी आपल्याकडे बऱ्याच जणांकडे थोडीशी खडकाळ जमीन असेलच. या ठिकाणी जर त्या ठिकाणी फळबागा लावली तर 1 एकर मधून किती क्विंटल फळ काढशाल? किती क्विंटल फळ काढशाल? एका एकर मधून किती क्विंटल फळ काढशाल? त्याच प्रमाण ज्या ठिकाणी आपण सोयाबीन 10 क्विंटल, हरभरा 7-8 क्विंटल ज्या जमिनीमधून काढतोय, त्या जमिनीमध्ये जर आपण फळबाग लावली तर तिथं 10 ते 12 टन फळ काढतोय. आज फळांना किती मागणी आहे तुम्हाला माहिती आहे. आपण जांभळ खात नव्हतो, सर्दी होती म्हणून. आज तेच जांभळ मोठे मोठे बघून फवारणीचे जांभळ आणून आवडीनं खायला लागलो. यंदा तर आपण जांभळ बघितलंय 700 रुपये किलो पर्यंत जांभळ विकणारे आपण घेतले. 100 रुपये पाव, 150 रुपये पाव जांभळ घेतले. जांभळ आज आता विचार करा, आपल्या मक्याला भाव मिळतोय किती? 2200 रुपये, 2300 रुपये. आणि रोडवर आपल्या शेतातला मक्का नेऊन विकणारे येता कमीत कमी यापैकी 5-6 जण तर खाऊनच आले. हो, तर ते किती रुपयाला एक कणीस घेतोय? 20 रुपयाला. आणि त्याचा त्यांनी कॉस्ट आपण शेतातून विकताना कितीला विकतोय? 4 रुपयाला. म्हणजे आता ह्याचा काय, आपण व्यावसायिक दृष्टिकोन त्या आपल्या शेतीकडे ठेवलंच नाही. व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवल्यामुळं आपला माल दुसऱ्यांनी नेऊन त्याच्यावर त्यांनी सोनं चांदी करायला लागली आणि आपण हातात माती. म्हणजे कष्ट कोण करतोय? आपण करतोय. त्याच्यासाठी मी एवढंच सांगतोय की आपले जे मुलं आहेत, आपल्या जे येणाऱ्या पिढ्या आहेत, त्यांना चांगलं खायला द्या. चांगलं खायला द्या म्हणजे ह्या फर्टिलायझर जे केमिकल मारतात ते केमिकल मारणं बंद करा आणि थोडंसं उत्पन्न कमी होऊ द्या. असं काय आता त्याच्यात एक 5 क्विंटल, 2 क्विंटल, 3 क्विंटल जर एखादी सोयाबीन वाढलं तर आता तुम्ही लगेच एखाद्या हेलिकॉप्टर घेऊन आपण फिरणारच नाही आणि त्याचा काहीच परिणाम होणार नाही. 5-10 हजारांना आपला काहीच परिणाम होणार नाही. 1-2 कार्यक्रम आपण जर एखादी जाणं जर सोडलं समजा तर ते 5-10 हजार वाचून जातात. 2 वेळेस जर आपण जेवणाला बाहेर जरी नाही गेलं तरी तेवढे पैसे उरतात.
उरतात का उन्हात? आता जेवणाला जर बाहेर जात असताना आपण एकटं जात नाही, ते बाजूचे 4 सोबत राहतात. तिथे गेल्यावर कमीत कमी 4,000 5,000 बिल होतेच. हा, मग एवढं सगळं माहीत असताना आपण औषध खाणं टाळलं पाहिजे का नाही? मग त्याच्यासाठी दुग्ध व्यवसाय असेल, या ठिकाणच्या डाळ मिल असतील. आता तुमच्या आपल्या भागामध्ये मिरची कांड फक्त एक तळणीला होते. आज ते मिरची कांडपचे अनेक सेंटर उभा राहिले. आपल्या तुमच्या तालुक्यात आहेत, आमच्या तालुक्यात, रायगाव तालुक्यात येतात. तिथेही एक चांगला उत्तम व्यवसाय झाला. मिरची कांडप असेल, डाळ मिल असतील, त्यानंतर आपले शेळी पालन असेल. आता शेळी पालन एवढा व्यवसाय जबरदस्त आहे. जर तुम्ही आज यावर्षी जर 1,00,000 जर गुंतवलात, बंदिस्त जरी करायचं जर ठरवलं, तर पुढच्या वर्षी 2.5 ते 3 लाख रुपये, म्हणजे 1 लाखामागे 1.5 लाख रुपये तुम्हाला प्लस होते. पण थोडी कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहिजे. सगळं जर एखादी आपण नुसतं हातामध्ये कागद घेऊन जर ऑफिसच्या फायलीत जर बघत असलो, आज अनेक शेतकऱ्यांशी बोलताना मला एवढं वाटतंय की जरी एखादी आमच्या सरांनी इकडून सांगितलं फळबाग लागवड करायची आहे, ठीक आहे सर मी करतोय फळबाग, किती टक्के अनुदान आहे? 80% अनुदान आहे, 60% अनुदान आहे. मग सर उरतील किती? पहिला प्रश्न काय, त्या योजनेतून मला उरतील किती? म्हणजे एकतर योजना बी राबवायची, योजना राबवत असताना आपण त्याच्यामध्ये उरतात किती? उरत असतील तरच ती योजना करायची, आणि ती योजना राबवल्याच्या नंतर लगेच त्याला काढून फेकायची. हा, मग अशा जर आपण जर सगळ्या योजना 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 जर म्हणत बसाल, तर सरकार असेल, कुणी असेल, तुम्हाला तुमच्या वडील जरी असतील तर देत पैसे किती वर्ष देतात? तर मुलाचं वय 25-26 होजेपणा वय पैसे वडीलही देतोय, पण त्याच्यानंतर म्हणतोय तू तुझं काम बघ, नसेल तर घरला बी येऊ नको. ही परिस्थिती आहे. सरकार जरी असलं तरी योजना जरी काढल्या असतात, त्या योजनेमागचा जर आपण उद्देश जर समजून घेऊन जर त्या योजना जर कम्प्लिटली जर वापरात जर आणलं, आज शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, या सगळ्या व्यवसायावर सगळ्या सबसिडी आहेत. त्या सबसिडीच्या माध्यमातून आपण आपल्या शेतीचा उद्योग आपण कसा वाढेल त्याच्यावर जर दृष्टिकोन जर ठेवून जर आपण जर काम केलं तर नक्कीच याचा फायदा होईल. तर नक्कीच फायदा होईल. आणि इथून पुढे जर हे व्यवसाय जर करणार गेला तर शेती ही तुमची आमची सगळ्याची डबघाईला ऑलरेडी आलेलीच आहे. सगळी डबघाईला आली आणि याच्या पुढेही डबघाईला येईल. आणि डबघाईला आल्याच्या नंतर तुम्हाला एक लक्षात घ्या, ज्या पाण्याची किंमत आपल्या इकडे शून्य होती, आपण कधीच पाण्याला पैसे मोजायचो का? पिण्याच्या पाण्याला पैसे मोजायचो का? आता एवढ्यामध्ये एक कुटुंब सांगा की ज्याने फिल्टर पाणी पिते, कोणी पित, एवढ्यापैकी कोणतरी एक सांगा की फिल्टर पाणी पिते, सगळेच पिता ना आपण, तर त्या पाण्यालाही पैसे मोजावं लागेल का? पाण्याचे जर आपण बाहेर जर चाललो तर रेल्वे स्टेशन असेल किंवा कुठल्याही बाजारात गेलो तर 20 रुपयाला 1 लिटर पाणी घेऊन पितोय. जर पाण्याची किंमत जर 20 होत असेल आणि जर तुम्ही शेती जर करत नसेल तर तुमच्या धान्याची किंमत काय होईल? 1 किलो ज्वारी कमीत कमी 150 ते 200 रुपये किलोने घ्यावा लागेल जर तुम्ही आम्ही शेती करणं जर सोडल्या तर. कारण की आपल्याला खाल्याशिवाय तर जमणार नाही. त्याच्यासाठी आपण अनेक लोकांनी एकत्र येऊ. आता एकत्र यायचं म्हणलं की आपल्याला हेवे देवे फारच असतात. जर एकत्र जर नाही आलो तर असं आपण अलग अलग होऊन असंच जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये काहीच फायदा होणार नाही. एकत्र येऊन कुठेतरी एखाद्या छोटे युनिट का होत नाही. आपल्या 10 लोकांचेच एखाद्या जमिनीमध्ये आपण एखादी फळबाग लावली, ते फळबाग जर आपण स्वतः जर विकायला गेलो तर दुप्पट फायदा होतो आपला. दुप्पट नाही 3 पट फायदा होतो. आपल्या इथून देणारं 10 रुपये किलो ज्यांनी पेरू घेऊन जातात ते 50 ते 60 रुपये किलो विकतात. हे सगळं माहित आहे ना, आपण सगळे घेणाऱ्यापैकीच आहोत. पण या करायची आपली तयारी नाही. ही तयारी जर दर्शविला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेती हा सर्वोत्कृष्ट व्यवसाय असेल. पण त्या शेतीला व्यवसाय करत असताना त्याचे जे जोडधंदे आपल्या आजी आजोबाने ठेवलं होतं, ते जोडधंदे आज तुपाची किंमत 2,000 रुपये किलो आहे. 1,500 ते 2,000 रुपये किलो. गाईचं तूप 2,000 रुपये किलो घ्यायला लोक तयार आहेत. पण आपण म्हणतोय की दुग्ध व्यवसाय परवडणार नाही. पनीरची भाजी आणताना आपण 100 रुपये पाव आणतोय आणि 400 रुपये किलो, 450 रुपये किलो चांगलं पनीर 500 ते 600 रुपये किलो आणतोय. आणि आपण काय म्हणतोय, दुग्ध व्यवसाय परवडणार नाही. परवडतंय सगळं, फक्त आपला दृष्टिकोन बदललाय. आणि तो जर दृष्टिकोन आपण पूर्वपदावर जर आणला आणि आपल्या मुलांना आपण याच ठिकाणी जर
ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर येणारा काळ आपल्या कुठल्या मागणी नाही, कुठल्या तुरीच्या डाळीला मागणी नाही का, आपल्या दुधाला मागणी नाही का, आपल्या ज्वारीला मागणी नाही, गव्हाला मागणी नाही, कशाला मागणी नाही, सगळ्याच गोष्टीला मागणी आहे. आपण मिरची लावलं तर मिरचीला देखील मागणी आहे, हळदीला मागणी आहे, पण आपण त्या गोष्टी करत नाही. सगळं काही केमिकल 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 जायचं, बाजारात जायचं. सोयाबीन आहे, त्याला फुलवऱ्यात आलंय, मला औषध मारायचे, औषध दे. त्यानं 700 रुपयाचं औषध 1200 रुपयाला जरी लावलं तर डोळे झाकून आणतोय, फवारणी मारतोय आणि शांत बसतोय. हा दृष्टिकोन जोपर्यंत आपण बदलणार नाही तोपर्यंत आपली शेती बदलणार नाही. सरांनी मला या ठिकाणी बोलण्यासाठी तुमच्या समोर, तुमच्यामधलाच मी एक शेतकरी आहे, तुमच्या समोर संधी दिली त्याबद्दल सरांचं मनपूर्वक मी धन्यवाद करतोय. आणि मी सर्वांना एवढीच विनंती करतोय, 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सरांनी ज्याही वेळेस ट्रेनिंग ठेवली त्यावेळेस ट्रेनिंग करा. तुमच्याच आजूबाजूच्या धुऱ्या बंधाऱ्यावर तुमच्या घरी जे काही गाईचं गोमूत्र असेल, शेणखत असेल, ते शेणखत जमा करा. आता ते तुमची इच्छा नाही करण्याची, पण ही काळाची गरज आहे. तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत, त्या ठिकाणी तुमचाच फायदा आहे, तुमच्याच आरोग्यासाठी आहे, तुमच्यासाठीच आहे, सरांसाठी नाही किंवा माझ्यासाठी नाही, हे तुमच्या आमच्या लेकराबाळांसाठीच आहे. एवढं करा आणि करून येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेतीला कसं काही पुढे नेता येईल आणि आपलं जुनं ते सोनं कसं काय टिकवता येईल, आपलं वयोमान कसं वाढवून घेता येईल, 4 वर्ष 10 वर्ष आपल्याला जास्त या दुनियेमध्ये राहता येईल, एवढा विचार करून आपण कराल, एवढी मी सगळ्याकडून अपेक्षा करतोय आणि थांबतोय. धन्यवाद. माझा नंबर आहे 9860 42 86 64. अरे शेतकऱ्यासाठी जोरात काही टाळ्या वाजायला पाहिजे. 4-5 लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. शेतकऱ्याचं कौतुक करायचं तर कुठे करायचं? हा? करायला पाहिजे की नाही? मग तुमचं टाळ्या किती वाढलं? त्यांनी नाही ना, तो भाग वेगळा. पण ऐका, याच्यामध्ये ह्यांनी काम केलंय, मागच्या 2 वर्षापासून ते काम करतात, त्याचे रिझल्ट त्यांना खूप छान मिळालेले आहेत. त्यांना ते पटलं म्हणून ते करतायत आणि त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना जे अनुभव आले, त्यांच्या अनुभवातून त्यांना जे शिकायला मिळालं, त्यांना जे ज्ञान मिळालं, ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कारण शेतकऱ्याचा अनुभव हा कुठल्याही शास्त्रज्ञाच्या अनुभवापेक्षा चांगला असतो, कारण ते स्वतः शेती करतात. तसेच आपल्या भागातले एक चांगले शेतकरी आहेत आणि त्यांची तळमळ अशी असते की त्यांनी आपण केलेल्या गोष्टी असतील किंवा इतरांना पण ते चांगल्या पद्धतीने ते शिकता यावं, इतरांना त्याची माहिती मिळावी. म्हणून माधवरावांचा एक नेहमीचा प्रयत्न असतो, ते मागच्या अनेक वर्षापासून आमच्यासोबत जोडलेले आहेत. नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेल्या वर्षीपासून 2 वर्षापासून इथे होतं. खरं तर हा विषय खूप मोठा आहे. हा विषय खूप मोठा आहे की नैसर्गिक शेती का करण्याची गरज आहे, आपण का करत आलोय, का त्याच्यामुळे काय त्याचे फायदे होणार, त्याचं काय नुकसान आहे. हा विषय खूप मोठा आहे. तो लगेच संपणार नाही. 1-2 दिवसाचं 1 दिवसाचं प्रशिक्षण आहे पूर्ण. हे नेहमी प्रशिक्षण होत आलं आमच्या इथे. आपणही पुढच्या जे प्रशिक्षण असतील त्या प्रशिक्षणाला आलात तर त्यांच्यासारखं, कारण हा सगळ्यात मोठा विषय जमिनीच्या आरोग्याचा, जमिनीच्या सुपीकतेचा. जमिनीची सुपीकता चांगली तर तुम्हाला त्या तुमच्या जमिनीवर कुठलंही पीक चांगलं येणार आहे. हा विषय मोठा आहे. आपल्याला वेळ पण झालेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण ज्या काही निविष्ठा आहेत, जैविक निविष्ठा नैसर्गिक शेतीमध्ये ज्या काही लागणार आहेत, दशपर्णी अर्थ असेल, अग्निअस्त्र असेल, ब्रह्मास्त्र असेल, हे जे काही सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायचे. आपल्याला अर्धा तासाचा वेळ आहे जेवणाचा. गुरुनाथ भवनमध्ये जेवायला जायचं. जेवण झालं की तुम्ही जेवढ्या लवकर याल तेवढं लवकर आपण प्रशिक्षण आपलं सुरू करू. त्या प्रशिक्षणामध्ये माधवरावांनी जे काही इथे शिकून त्यांनी जे काही स्वतः प्रयोग केले, जे काही निविष्ठा वापरल्या, त्या सगळ्या निविष्ठा आपल्याला अर्ध्या तासामध्ये तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगू. त्या तुम्ही लिहून घ्या आणि त्याचा वापर तुम्हाला आत्ताही करता येईल. तुमच्या तूर पिकावर करता येईल, सोयाबीन पिकावर करता येईल, कुठल्याही पिकावर तुम्हाला करता येईल. ते आपण त्याच्यावर अभ्यास करून सर अन्नद्रव्य व्यवस्थापनावर तुम्हाला माहिती देतील. तर तुम्ही आता आपल्याला जेवायला जायचं. जे काही आपलं प्रशिक्षणाचं फक्त अर्धा भाग संपलाय, अर्धा भाग प्रशिक्षण आपल्याकडे आहे आणि जेवायला आता जायचंय आणि जेवण झालं की परत लगेच आपण इथे यायचंय. चालेल? आणि तुमच्या ज्या काही शंका असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील